केमिस्ट्री मास्टरचा नमस्कार। आज आता आपण सॉलिड स्टेटचा सेकंड प्रॉब्लेम बघणार आहे। आता या प्रॉब्लेममध्ये काय दिलंय त्यांनी, निओबियम हा मेटल आहे आणि तो क्रिस्टलाइन फॉर्मॅटमध्ये असताना त्याचं जे काय क्यूब आहे तर तो कुठला असतो तर बीसीसी टाईपचा क्यूब असतो। आणि समोर जो प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय तो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे आणि त्याचं स्ट्रक्चर आहे ते बीसीसी टाईपचं स्ट्रक्चर आहे आणि त्याची डेन्सिटी तुम्हाला दिली ती 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब दिली आणि तुम्हाला त्याचे ॲटॉमिक मास दिले तो 93। आता मागच्या लेक्चरला पण सांगितले, आता पण सांगतो की तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला दोन मेथडने आपण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो। एक आहे ती थोडीशी मोठी मेथड आहे, दुसरी छोटी मेथड आहे। पहिला सुरुवातीला सांगतो ती मोठी मेथड सांगतो, नंतर छोटी मेथडकडे जाऊया आपण। तर ती मेथड तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला एक कळायला पाहिजे की डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम। जर तुम्हाला त्या क्यूबचं मास पाहिजे असेल तर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, तर त्याचा ॲटॉमिक वेट माहित असायला पाहिजे। म्हणजे मास ऑफ वन ॲटम जर तुम्हाला पाहिजे असेल, मास ऑफ वन ॲटम, एका ॲटमचं वजन काढायचं असेल तर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, तर ॲटॉमिक मास माहित पाहिजे। ॲटॉमिक मास ऑलरेडी तुम्हाला ॲटॉमिक मास दिलेला आहे। मग ॲटॉमिक मासवरून आपण कुठे येऊ शकतो, एका ॲटमच्या वजनावर येऊ शकतो। एका ॲटमच्या वजनावरून आपण त्या क्यूबच्या मास पर्यंत येऊ शकतो, म्हणजे युनिट सेलचा मास पर्यंत येऊ शकतो। व्हॉल्यूम वरून तुम्हाला काय काढू शकता तुम्ही, ए म्हणजे एज लेंथ, ए वरून तुम्ही काय काढू शकता आर। आता या प्रॉब्लेम मध्ये पण तुम्हाला ॲटॉमिक रेडियस तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितले। मग तुम्हाला बघा हे जे दिसतंय ना, ह्याच्यामध्ये हे सगळं असा ए वरून आर वरून ए काढू शकता, ए वरून व्हॉल्यूम काढू शकताय। आता आपल्याला काय करायचं सांगतो मी। डेन्सिटी तर तुम्हाला दिली, डेन्सिटी माहिती आहे, तुम्हाला मास काढावं लागेल। मास कसं काढायचं तर कुठून कुठपर्यंत द्यायचं आहे, ॲटॉमिक मास पासून एका ॲटमच्या मास पर्यंत द्यायचा आहे। एका ॲटमच्या मासवरून मास ऑफ द क्यूब काढता येते। हे कसं तर बीसीसी टाईपचा क्यूब आहे, म्हणजे बॉडी सेंटर्ड टाईपचा क्यूब आहे। मग बॉडीच्या सेंटरला एक आणि आपल्या कॉर्नरवरचा एक, म्हणजे असे दोन ॲटमच्या वजना एवढा ह्या क्यूबचा मास असणार आहे। मग मास तुम्हाला माहिती आहे, व्हॉल्यूम काढता येतो, व्हॉल्यूम वरून तुम्हाला ए काढता येतो, ए वरून आर काढता येतो। या पद्धतीने आपण आता पहिल्यांदा जाणार आहे आणि सेकंड मेथड मध्ये एकदम शॉर्टकट मेथड मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। तर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया। तर प्रॉब्लेमला सुरुवात करताना आपण पहिला लिहून काय घेतो तर गिवन लिहितो। मग गिवन मध्ये काय काय लिहितो, गिवन मध्ये तुम्हाला डेन्सिटी दिली, डेन्सिटी दिली 8.55 ग्रॅम पर एम एल, पर एम एल म्हणजे सेंटीमीटर क्यूब तुम्हाला दिली, पर सेंटीमीटर क्यूब। आणि तुम्हाला काय दिलंय तर ॲटॉमिक वेट दिलाय। ॲटॉमिक वेट म्हणजे स्मॉलर मास म्हणजे ॲटॉमिक मास। ॲटॉमिक वेट किती दिले तर 93 ग्रॅम पर मोल तुम्हाला दिलाय। आणि टाईप कुठला आहे तुमचा, तर बीसीसी बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल हा टाईप आहे। तर एवढे गिवन तुम्हाला दिले। आता सुरुवातीला मी तुम्हाला थोड्यापूर्वी सांगितलं तसं मला काय काढावं लागेल, तर त्या डेन्सिटी तर मला माहिती आहे, मग त्या क्यूबचं मला मास काढावं लागेल। त्यासाठी मला सुरुवात करावी लागेल। त्यासाठी मी सुरुवात करतो, मास ऑफ क्यूब किंवा युनिट सेल। युनिट सेलचं मास काढायचं तर फॉर्म्युला काय आहे, तर ॲटॉमिक वेट अपॉन ॲव्होगाड्रोस नंबर। आता ॲव्होगाड्रोस नंबर म्हणजे कोण, 6.022 × 10⁻23। म्हणजेच कसं तर ॲटॉमिक वेट किती आहे त्याचा 93 आहे। मी अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, इंटू तिथे इंटू किती करायचं आहे, तर एका क्यूबचं मास म्हणजे समजा हा क्यूब आहे तर ह्या क्यूबचं मास किती ॲटम एवढा आहे बीसीसी साठी, तर 2 ॲटम एवढा आहे। मग जर तुम्ही एवढंच केलं असतं तर मला एका ॲटमचं मास मिळते, एका ॲटमचं वजन मिळते एवढ्याच फॉर्म्युलामध्ये। मी इंटू 2 केलं की मला क्यूबचं मास मिळते, इंटू 2 मला करावं लागेल अपॉन एन ए म्हणजेच ॲव्होगाड्रोस नंबर। मग ॲव्होगाड्रोस नंबर किती आहे 6.022 × 10⁻23। मी जर हे कॅल्क्युलेशन केलं तर मला काय मिळेल तर मास ऑफ द क्यूब मिळेल। आणि मला मास ऑफ द क्यूब काढायचं असेल तर मी काय करेन, हे एवढं सोपं संपवून घेईन। मग 93 इंटू 2 किती येतोय तर 196 सॉरी 186 येतोय, 186 डिवाइड बाय किती आहे 6.022 × 10⁻23। आता हे तुम्हाला सोडवावं लागेल लॉग टेबलला। मग लॉग टेबलला सोडवायचं असेल तर मी तुम्हाला लॉगचे कॅल्क्युलेशन सांगतो। आता इथं पलीकडे दिसणार नाही, मी इथं वर कॅल्क्युलेशन करतो। 186 चा लॉग किती येतोय तर 2.2695, 2.2695 भागाकार असल्यामुळे वजाबाकी करतोय आणि याचा लॉग किती येतोय 0.7797, 0.7797। तर यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी किती येते 1.4898, 1.4898 याची वजाबाकी। याचा काय बघायचा अँटीलॉग, हा 10⁻23 वर गेल्यानंतर 10⁻, इथे -23 बनणार आहे, त्यामुळे त्याचा काही विषय घेऊ नका। मग याचा आन्सर किती येते तर याचा अँटीलॉग बघितलं तर आन्सर येते
30.89 हे आन्सर आलं. 30.89. 30.89. मग आता इथे -23च्या बदल्यात मी -24 करायचं असेल तर मला एक पॉईंट इकडे शिफ्ट करावं लागेल. हे सोपं पडेल आपल्याला. नेक्स्ट आपल्याला वापरताना 24 घेतलेलं बरं पडेल का तर पुढच्या कॅल्क्युलेशन मी सांगतो. मी एक पॉईंट इथं 30च्या जागी इथं पॉईंट आहे ना तो पॉईंट मी पुढे सरकवतो, इथं घेतो आणि हा पॉईंट इथं काढतो आणि 10⁻23च्या बदल्यात मी 10⁻24 करतो. मला काय मिळालं तर मास मिळालं. मास युनिट काय आहे तर ग्रॅम मध्ये आहे. मग मला या युनिट सेलचं मला मास मिळालं. पहिला मी मास काढून घेणार. मास काढल्यानंतर मला मास माहिती आहे आणि डेन्सिटी माहिती आहे. मला व्हॉल्यूमवर जावं लागेल. मग मी नोट करून ठेवा. मग मी आता काय करेल तर मला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. तर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी मला काय करावं लागेल तर बघा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास ऑफ क्यूब अपॉन व्हॉल्यूम ऑफ क्यूब. मग व्हॉल्यूम इज इक्वल्स टू काय येईल तर मास अपॉन डेन्सिटी. मास तुम्हाला माहिती आहे. मास किती घेतले आपलं मास किती आले तर 308.9 into 10⁻⁻24 हे काय आले तर याचा मास आला होता. आणि डेन्सिटी किती आहे 8.55 ही काय डेन्सिटी आहे. आता हा जर डिवायडेशन करायचं लॉग टेबल तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. ऑलरेडी मग अँटी लॉग काढला तोच तुम्ही डायरेक्ट घेतला तर चालतो. 2.4898 मायनस 8.55 चा लॉग किती होतं 0.9320 0.9320 वजाबाकी करायचे. मग याची वजाबाकी किती ते 1.5578. याचा काय बघायचा असतो अँटी लॉग बघायचा. 55.78 मध्ये अँटी लॉग बघितला तर याचं उत्तर येतं 3613. 3613 म्हणजेच हे आन्सर किती आला आपला व्हॉल्यूम इज इक्वल्स टू आला 36.13 म्हणजे 10⁻²4 सेंटीमीटर क्यूब. हे कसं आलं व्हॉल्यूम. आता बघा तुम्हाला तीन गोष्टी समजायला पाहिजे. एक तर डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे मला मास काढला मी डेन्सिटी माहित होती त्यावर मी व्हॉल्यूम पर्यंत आलोय. आता मला व्हॉल्यूम वरून मला पुढे जायचं आहे तर एज लेंथ काढायचं आहे. मग एज लेंथ काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे नोट करून ठेवा. व्हॉल्यूम म्हणजे ए क्यूब असतो. मग आता व्हॉल्यूम वरून एज लेंथ काढायची आहे. नोट करा. आता व्हॉल्यूम वरून एज लेंथ. मग व्हॉल्यूम इज इक्वल टू फॉर्म्युला काय ए क्यूब. ए क्यूब इज इक्वल टू व्हॉल्यूम. मग ए इज इक्वल टू काय आहे तो क्यूब रूट ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तुम्हाला किती मिळाले व्हॉल्यूम सगळ्यांना माहिती आहे. थोडा व्हॉल्यूम आपण काढले. किती काढले 36.13 म्हणजे 10⁻⁻24 हे काय तर व्हॉल्यूम आहे. आता हे सॉल्व करायचं आहे. हे सॉल्व करायचं तर काय करावं लागेल तर ए इज इक्वल्स टू काय करावं लागेल तर 36.13⁻⁻1/3 करावं लागेल आणि इंटू 10⁻⁻24 असंच आहे. आता आपण काय करू शकतो बघा हे लॉग टू द -24 चा -8 होईल इथं कारण त्याचा क्यूब रूट बघतोय म्हणून. मग काय करायचं बघा दोन्ही साइड लॉग घ्यायचा. लॉग टू द बेस 10 a इज इक्वल्स टू 1/3 into log to the base 10 36.13 into 10⁻⁻, हा -8 तसाच आहे. आता हा एवढा समजून घ्यायचा विषय. लॉग इकडे ह्याच्यासाठी फक्त वापरायचा. मी ऑलरेडी -24 चा हे करून घेतलेला आहे. आता हा विषय संपलाय याचा काही संबंध नाही. हा 10⁻⁸ कंटिन्यू करत राहायचा. आता पुढे काय करायचं बघा मी याचा 36.13 चा लॉग बघावा लागेल. मग तो लॉग किती येतोय बघा बरं 3 याचा लॉग किती 36.13 चा लॉग येतोय तो 1.55 आणि इंटू 10⁻⁻8 तसाच ठेवायचा. इथे लॉग ए आहे. हा एक भागाकार करायचा. तिथे जागा नाही म्हणून मी इकडे कंटिन्यू करतो प्रॉब्लेम. परत ह्या भागाकार केल्यानंतर याचं जे आन्सर आहे मी 3 डिवाइड केल्यानंतर जे आन्सर येणार आहे तर ते आन्सर किती येतं तर 0.5193 येतं. A is equal to 0.5193 हा -8 हा बाजूलाच ठेवायचा. त्याचा काही संबंध नाही घ्यायचा. त्यानंतर आता मला इकडे लॉग इकडे आला की अँटी लॉग बनणार आहे. मग ह्याला लॉग तसाच होता ना A is equal to अँटी लॉग 0.5193 into 10⁻⁻8
परत ए आता 0.5193 चा अँटीलॉग बघायचा तर तो किती येतो 3.306 गुणिले 10⁻⁸ हा ए आला. ए ची व्हॅल्यू काय तर सेंटीमीटर मध्ये येतं. हे तुमचा ए आला. आता ए वरून तुम्हाला काय काढायचं आहे तर तुम्हाला आर काढायचा. मग ए वरून आर काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला काय आहे बघा. तर तो फॉर्म्युला आहे आर ए वरून आर काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आर इज √3a अपॉन आर इज √3a अपॉन 4 हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला ए माहिती आहे √3 ची व्हॅल्यू काढली की सगळं होऊन जाईल. मग आता ए ची किंमत किती आली आपली तर बघा बरं ए किती आला इंटू 3.306 इंटू 10⁻⁻8 हा ए आलाय. जर ए एवढा आला असेल तर मग हे सॉल्व्ह करायचं. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर √3 ची व्हॅल्यू किती येते √3 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 1.732 तुम्हाला लॉग मध्ये आहे 3.306 इंटू 10⁻⁻8/4. आता हे जर तुम्हाला सोडवायचं असेल तर हे तुम्ही लॉग टेबलनं सोडवू शकताय. ह्या दोघांच्या लॉगची सम करायची आणि याच्यातून हा लॉग मायनस करून टाकायचा. जे राहिलेलं आन्सर येईल ते आर इज इक्वल्स टू काय येईल तर फायनल आन्सर असेल 1.431 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर हे तुमचं फायनल आन्सर असेल. हा आर तुमचा आलेला आहे. म्हणजे हे जे तुम्हाला समोर दिसतंय एकदम सोपं कॅल्क्युलेशन आहे. आता हे मी सांगितलं ती एक मेथड फर्स्ट सांगितली, पहिली मेथड सांगितली आर काढण्याची. आता एक दुसरी मेथड सांगतो एकदम सोपी, एवढं झंझट करायची काहीच गरज नाहीये. आता दुसरी मेथड एकदम सोपी कशी आहे तुम्ही एक फॉर्म्युला केला तर सगळंच मिळून जाते. फक्त ए क्यूब वरून ए कसा काढायचा आणि ए वरून आर कसा काढायचा हे पुढचं प्रोसिजर सेम आहे. पण ऍटलीस्ट ए क्यूब तरी आपल्याला काढू शकतोय. मग याच्या आधीच्या एक्सरसाइजच्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मी एक फॉर्म्युला सांगितला होता. तर कोणता फॉर्म्युला होता डेन्सिटी इज इक्वल्स टू मी हा फॉर्म्युला मी मागच्या याच्यामध्ये पण रिपीट केलाय. नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे किती ॲटम्स एवढं मास आहे तुमच्या क्यूबचं तो इंटू ॲटॉमिक मास ऑफ द जो काही तुमचा मेटल असेल तो डिवाइड बाय ए क्यूब. ए क्यूब म्हणजे कोण आहे व्हॉल्यूम इंटू ॲल्बर्टस नंबर. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या तरी सुद्धा ए क्यूब मिळू शकतो. म्हणजे कसे पुट करायचे ठीक आहे. तर तुमचा डिसीज असल्यामुळे किती ॲटमचं वजन असणार आहे 2 ॲटमचं वजन असणार आहे. ॲटॉमिक मास किती आहे 93 आहे. आणि तुमचा ए क्यूब किती आहे तर ए क्यूब तुम्हाला काढावा लागेल. तर तो कसा काढणार आहे ए क्यूब काढण्यासाठी तुम्हाला एज लेंथ दिली. किती दिली एज लेंथ सॉरी ए क्यूब काढायचा आहे. ए क्यूब अपॉन डेन्सिटी इंटू ॲव्होगाड्रोस नंबर. ॲव्होगाड्रोस नंबर किती आहे आणि डेन्सिटी तुम्हाला दिली 8.55. म्हणजे काय केलं ए क्यूब इकडे घेतला डेन्सिटी इकडे घेतली आणि ए क्यूब इकडे गेला डेन्सिटी झाली. डेन्सिटी तर लिहिली मी. नंतर ॲव्होगाड्रोस नंबर किती आहे 6.022 इंटू 10⁻23. आता ए क्यूब काढायचं. ए क्यूब काढण्यासाठी तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ए क्यूब कॅल्क्युलेट करू शकताय. आणि तो ए क्यूब किती येतो तुमचा आता 36.1 गुणिले 10⁻24 सेंटीमीटर क्यूब हा ए क्यूब तुम्हाला मिळाला. आता ए क्यूब वरून तुम्हाला काय काढावं लागेल तर ए काढावं लागेल आणि ए काढल्यानंतर तुम्हाला आर मिळेल. ते आर कसं काढायचं मी आता जस्ट थोड्या वेळापूर्वी सांगितले. हा एकदम सोपा टाइप आहे म्हणजेच सोपी मेथड आहे. ए क्यूब वरून फक्त ए काढावं लागेल ए वरून आर काढावं लागेल. इथं हा सेकंड प्रॉब्लेम संपलाय. मी ऍक्च्युली थोडंसं फास्ट सांगायचा प्रयत्न करतोय का तर तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी थोडंसं पटपट सांगतोय. आणि काही कळत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्याशी बोलतोय. थँक्यू.